रत्नागिरीत आलो आणि मासे नाही खाल्ले तर रत्नागिरीत येण्याचा काय उपयोग ना. आणि आम्ही ॲक्च्युली एका कामासाठी बाहेर पडलो होतो. बरं ते काम थोडंसं लेट झालं त्याच्यामुळे म्हटलं इथूनच जेवून जावं. आणि मासे तर आम्हाला दोघांना पण प्रचंड आवडतात. बरं मी घेतले, काय घेतले मी तुम्हाला दाखवते. मी एक शिपी घेतले. खूप जणांना माहीत असेल शिंपल्या आहेत या. सोबत भाकरी आहे, रस्सा आहे, सोलकढी आहे आणि गरमागरम भात आहे आणि कांदा लिंबू. असं सगळं हे माझ्या ताटामध्ये होतं कारण इकडे थाळी सिस्टीम आहे. आणि यांनी काय घेतलं मी तुम्हाला दाखवते. यांनी सुरमई यांना प्रचंड आवडते त्याच्यामुळे सुरमई घेतले, भाकरी आणि सुरमईच्या थाळीमध्ये काय काय आहे मी दाखवते. 2 सुरमईचे पीस आहेत, चांगले मोठे आहेत. प्लस बांगड्याचं कालवण आहे, भाकरी आहे, भात आहे, सोलकढी आहे आणि रस्सा आहे. आणि जर रस्सा एक्स्ट्रा वगैरे लागला तर ते देतात कारण आम्हाला त्यांनी दिला होता. आणि इकडे मस्त आम्ही कोलंबी फ्राय घेतलेली आहे कारण कोलंबी कोणाला नाही आवडत. आणि रात्री घरी आम्ही सगळेजण एकत्र बसलोय बाहेर आणि लहान मुलांचे छोटे मोठे कार्यक्रम आहेत प्लस डान्स आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. इथून सुरुवात झाली आहे. बरोबर येत आहे बरोबर. आणि सगळ्या लहानांसोबत सगळ्या मोठ्यांनी पण छान पार्टिसिपेट केलंय. आणि त्यानंतर नवीन कपलचा डान्स पण बघून घ्या. बरं त्यानंतर सगळेच जण चमचा लिंबू खेळत होते आणि आम्ही पण त्याच्यामध्ये सामील झालो. छान. या दोघींचा पण छानसा डान्स बघून घ्या. छान डान्स केला यांनी पण. आणि आमची फॅमिली मोठी आहे आणि प्लस सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं म्हणजे लहानांनी तर केलंच पण मोठ्यांनी पण केलं त्याच्यामुळे खरंच खूप मजा आली. आणि असेच दिवस असतात हे एन्जॉय करायचे. बरं पुढे पण बघून घ्या नक्की. बरं संगीत खुर्ची झाली, चमचा लिंबू झाले, डान्स झाले. त्याच्यानंतर आम्ही अजून परत खेळायला चालू केलं तो म्हणजे डब्बा वाजवणं किंवा काय आता नाव असेल मला एक्झॅक्ट माहीत नाही पण या गेमला पण तेवढीच मजा आली. आणि बस असेच मस्त मस्त गेम खेळून आम्ही छान टाइम स्पेंड केला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.